चालू आहे रोल ठीक आहे, रोल आहे का? तुम्ही आज भेट घेतली आहे, नेमकं काय चर्चा झाली, काय नाही, त्यांची तब्येत बरोबर नाही आहे, ताप आहे. फक्त आम्ही भेट घेतली, नंतर चर्चा करायला येऊ. मी एक आंदोलक म्हणून आणि एक आंदोलकाची भेट घ्यायची मला असं वाटलं. माझी व्यक्तिगत भेट आहे. त्याच्यानं ते म्हणतो ना, ते जेव्हा आपल्यातला माणूस लढतं तेव्हा ते राहिल्या जात नाही आणि त्यांचं अभिनंदन केलंच पाहिजे. सरकार, पक्ष, पार्टी, राजकीय हा विषय बाजूचा आहे, पण लढणाऱ्या लोकांसोबत उभं राहणं गरजेचं आहे. प्रश्नच नाही, अभिनंदन करायलाच आलो. शिवसेनेचे नेते एकामागून एक हा, भेटतात. पहिले पहिले शिरसाट भेटले, मग तुम्ही भेटताय. सत्ताधारी पक्ष नाही, मी आता नेता म्हणून भेटलो नाही, मी एक आंदोलक म्हणून भेटलो आहे. तुम्ही अशी गफलत काही करू नका. मी नेता आणायचं आहे, मी बच्चू कडू म्हणजे नावातच तर कार्यकर्ता आहे. जितकींनी आज दावा केला की त्यांच्याकडून भाजपच्या त्यांना ऑफर प्रवेशसाठी दबाव होता त्यांच्यावर. कोणी अशा प्रकारचं धमक्या गिमक्या देणं हा म्हणजे तो काही काळ राहिला नाही धमकीचा. त्यांना कोणी अशा धमक्या देत असेल किंवा चुकीचं कोणी असं वागत असेल तर भाजपचे जे काही प्रमुख लोक आहेत ते धमक्या देत त्यांना सांगेल ना, सूचना करेल आणि केल्या पाहिजे. अच्छा, ते म्हणतात की शिवसेना आणि राष्ट्रवादी ईडी मुळे फोडली गेली. विरोध करताय एकीकडे, तुम्ही त्यांना भेटताय. नाही नाही, मग कसं आहे, हा वैचारिक लढा आहे. आम्ही भेटायला आलो ते त्याचं आंदोलक म्हणून आलो. आता प्रत्येक प्रश्नावर, प्रत्येक गोष्टीवर प्रत्येकाचे विचार वेगळे असू शकते. त्याच्यानं तुम्ही तसं म्हटलं म्हणजे असं तुम्ही करू नका, असं काही विटाळ थोडं असते काही राजकारण. त्यांची वैचारिक भूमिका असते दिसते. वैचारिक भूमिका वेगवेगळ्या असल्या, तुम्ही सांगा, आता 24 पक्षाचं सत्ता केंद्र आहे, म्हणजे एका विचाराचे आहे का ते? 24 पक्ष एकत्र होतं. आता आपल्या महाराष्ट्रात 3 पक्ष एकत्र येते. अगदी वैचारिक लढाई अलग गोष्ट आहे, सत्ता वेगळी गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये पण आंदोलन करणार असं म्हटले, ते नीट पेपर फुटलेला आहे, सीटी. मला असं वाटतं का जे वाईट होत असत तर त्या सगळ्या संदर्भात आंदोलन करणं काही गुन्हा नाही आहे. आंदोलन करणं असं कुठे गुन्हा? आम्ही पण आंदोलनातून चालू आणि मी आंदोलन करतोय. मला एखादी गोष्ट नाही पटली आणि सत्तेत सांगून होत नसेल तर आंदोलन करावंच लागेल. आणि आंदोलन करणं हा गुन्हा आहे का? बरं, तुमच्या सरकारने जी कर्जमाफी केली आहे त्यामध्ये 2 लाखांची कर्जमाफी केली आहे, केवायसी केल्यावर 1.5 लाख दिसत आहेत आणि प्रत्यक्ष खात्यात 1 लाख हे प्रश्न फार चांगला विचारला. या प्रश्नाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा जो गोंधळ आहे तो कमी होईल. पहिली गोष्ट काय आहे का, ज्या मध्यवर्ती बँक आहे त्याला हेअरकट लावला नाही, राष्ट्रीयकृत बँकला लावला. कारण ज्या कमजोर बँक आहे त्यांना सरसगट हे केलं आहे, म्हणजे पूर्ण पैसे सरकारनं भरले. राष्ट्रीयकृत बँकमध्ये काय केलं, मुद्दल आता सरकारनं भरणार आणि ज्याच्यावरचं व्याज आहे ही राष्ट्रीयकृत माफ करणार. त्यांना मुद्दल दिसतं, यादीमध्ये काय येतं, मुद्दल दिसतं. आता व्याज का दिसत नाही? कारण ते बँक माफ करणार आहे, त्याच्यानं पैसे पूर्णच माफ होईल. पण गोंधळ म्हणजे अंतर ते व्याज नाही तेवढं रक्कम कमी दिसते. नाही, लक्षात घ्या, कुठं काही तसा एकंदरीत सर्क्युलर काय आहे का, मुद्दल सरकार भरेल आणि त्याच्यावरचं व्याज आहे ते बँक माफ करेल, म्हणजे सगळंच माफ होईल. बँकेने फक्त असं सांगितलं व्याज तुम्हाला भरावंच लागेल. नाही, बिलकुल नाही. असं बरं गोंधळ वाढत नाही, कुठला मॅनेजर काही वागत असेल तर त्याच्या कानपडीत आणायला मी आहेच ना शिल्लक. पण ते बँकेला जेव्हा सरकार पैसे देईल तेव्हा ती बँक भरेल ना. नाही, असं नाही आहे. तुम्ही लक्षात घ्या का, हा विश्वासाची गोष्ट आहे ना. आखरी जेव्हा बँकेनं ती यादी, सरकारनं जी यादी बँकेला दिली, अर्थातच पैसेच दिले असं आहे. त्याच्यानं असं कुठं झालंय का बाबा यादी दिली आणि सरकारनं पैसे दिले नाही, तर तसे छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले मधले काही नावं सुटले होते. ते काही 60-65 कोटीची तरतूद आता होणार आहे, त्यांना ते दिल्या जाणार आहे, तर काही अडचणीत येणार नाही. मूळ मुद्दा समजून घ्यायची गोष्ट अशी आहे का, असं कुठं होत असेल का, मूळ रक्कम माझी कर्ज माझ्यावरचं 2 लाख आहे पण यादीमध्ये फक्त 1.5 लाख दाखवतं, तर हे त्याचं 1.5 लाख माफ होईल असं नाही, त्याचं पूर्णच माफ होईल. ठीक, आगामी काळात शेतकऱ्यांसाठी सुद्धा आंदोलन उभं करणार. चांगली गोष्ट आहे. मला असं वाटतं का शेतकरी हा विषय एका राज्याचा नाही, पूर्ण देशाचा विषय आहे. कारण जे पण धोरणं होतात ते केंद्र स्तरावर होते आणि त्याच्यामुळं तोही निर्णय आखरी जे कमी आहे, आंदोलन म्हणजे काय तर कमी आहे ते सरकारले दाखवून देणे, तो आळसा दाखवून देणे, आणि ते दाखवणं म्हणजे चूक आहे का? फक्त आता कोणी सत्तेतले माणसं
मी आता विधान परिषदमध्ये गेलो, मी विधान परिषदमध्ये दाखवतो. जे विधान परिषदमध्ये नाही या खासदार नाही आम्हाला ते रस्त्यावर येऊन दाखवतोय. मला तुम्ही मीडियावालेले तुम्हाला मला हे समजत नाही. आंदोलन म्हणजे गुन्हेगार म्हणजे तुम्ही असं त्याला गुन्हेगार करून टाकलं का? असं करणार काय, तसं करणार काय, असं होणार का, मग तुम्ही अडचणी देणार का? आंदोलन करणार गुन्हेगार गुन्हेगार कसा असू शकतो? नाही, आंदोलन तसं तुम्ही एवढा संकोच तसं विचार नाही. का करता? ते आंदोलन करताय आणि तुम्ही सत्ताधारी आहे आणि आंदोलकामुळे नेहमी म्हणजे सत्ताधारीच अडचणीत येतात. म्हणून हा तुम्ही प्रश्न सांगा, तुम्हाला तुम्ही विचारला. एक सांगा, अडचणी हा विषय अलग आहे. आंदोलकाला एखादं आंदोलन सोडण्यासाठी आखरी चर्चा महत्वाची असते का नाही? मग एखादं आंदोलन आणि सत्तेधारी एकत्र येतात मग त्याचा अर्थ हा चर्चेचा मार्ग म्हणावा. नाही. चर्चा संपलंय. आंदोलन आता ते राजीनामा झाला. माझा असा विचार आहे का ते आता यंत्रणा मजबूत झाली पाहिजे. कारण परीक्षा ह्या तत्व सगळे वापरूनच झाल्या पाहिजे. कुठल्याही परीक्षेकर्त्याला असं वाटलं नाही पाहिजे का माझ्याजवळ पैसा आहे, लक्ष आहे म्हणून मी लागू शकत नाही, असं होता कामा नये. आणि त्या कणखोरपणे पालन केलं पाहिजे. कारण आता युवकांसमोर शासकीय नोकरीशिवाय दुसरा आहे काय? उद्योग नाही आहे, शेतीला भाव नाही आहे. म्हणजे हाय ती नोकरी जर आम्ही पाहतो व्यवस्थित भेटत नसेल तर वार ते आंदोलन करावंच लागेल, केलंच पाहिजे. आज आपने अभिजीत जी से मुलाकात की, क्या कहेंगे आप? मैं अभिनंदन करने आया हूँ. उन्होंने जो आंदोलन किया है उससे जो राहत मिलेगी देश के युवाओं को, तो मुझे अच्छा लगा. मैं व्यक्तिगत रूप से उनका अभिनंदन करने आया हूँ. आप भी सत्ता पक्ष के हैं और उन्होंने सरकार के खिलाफ सत्ता पक्ष है बोले ऐसा थोड़ा है. मैं पाकिस्तान अमेरिका तो नहीं हूँ, मैं यहाँ का हूँ. नहीं, लेकिन यानी ऐसा तो नहीं है कि सत्ता पक्ष वालों ने ये नहीं करना चाहिए, वो नहीं करना चाहिए, ऐसी कोई आचार संहिता तो नहीं है. आप भी, अगर है भी तो भी बोच्ची गुड़ तोड़ने वाला है. आप भी आंदोलन में से आए हुए नेता है, काफी सारे आंदोलकों पे जो है अभी भी केस किए जा रहे हैं, आप क्या कहें? नहीं बिल्कुल, देखो मेरे पर 350 गुने दाखिल, तो उसमें क्या आंदोलन है तो गुना दाखिल होंगे. आपको थोड़ी ऐसा थोड़ा है कोई आपको पावनचर देने वाला है कि भाई ये मिठा लो आपने आंदोलन किया, ऐसा तो हो नहीं सकता. ठीक है. दागिना है तो